मंडळी, चूज हॅपी वर्ल्ड चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा। घरी गणपती बाप्पा बसले आहेत, गौरी देवी बसले आहेत। तर या सणामध्ये गळ्यात काही छान घालायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। आपण आज गळ्यातलं करणार आहे, त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक कात्री, हे 5 नंबरची लाल मणी, हे 10 नंबरचा पांढरा हा मणी आहे मोठा, आणि एक सुई। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। हा मी लाल मणी घालून घेतला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये हा पांढरा मणी ॲड करायचा आहे। हे तुम्ही म्हणजे जर तुम्हाला घालायचं नसेल आणि गौरी देवीला जर घालायचं असेल तरी पण तुम्ही हे घालू शकता, खूप सुंदर दिसेल गौरी देवीला। जर तुम्ही त्याला जांभळी साडी नेसली असेल तर खूप सुंदर, अतिशय उत्तम दिसेल हे माळ। हे बघू शकता किती छान वाटत आहे। तर आता आपण असं आपल्याला हे कंटिन्यू करत राहायचंय। पहिला पांढरा, मग लाल, पांढरा लाल, पांढरा लाल। जर तुम्हाला हे पांढरा म्हणजे हा पांढरा मोती जर पटकन कुठे मिळाला नाही, कुठल्याही पटकन स्टोअरमध्ये मिळून जातं, पण जर तुम्हाला मिळालाच नाही तर तुम्ही छोटे मणी पण याच्यात ॲड करू शकता, छोटे मणी। तर हे तंगूचा मध्ये आपण घालून घेतला आहे। लाल ऐवजी तुम्हाला जर लाल ऐवजी जर घालायचं असेल तर तुम्ही कुठलाही रंगाचा घालू शकता, हिरवा, केशरी, कुठलाही कलर। आता माझ्याकडे सध्या लाल अवेलेबल होता म्हणून मी तोच घातला आहे। तर आता आपण पटपट याची बीड घालत राहायचं आहे। ही माळ खूपच सुंदर आहे, म्हणजे या मण्याऐवजी तर तुम्ही छोटा मणी पण घालू शकता किंवा कलरफुल मणी पण घालू शकता। याच्यामध्ये केशरी, जांभळा, येल्लो, ब्लू, कुठलाही तुमच्या मनाला जो कलर वाटेल तोही मिळून जातो झटकन। तर आता आपल्याला पटपट पटपट एक माळ करायची आहे। असंच हीच पिन यूज करून जर तुम्ही ब्रेसलेट केलं तरीही चालतं, काही हरकत नाही। हे बघू शकता, सुईमध्ये असं घालायचं आणि असं घालायचं, असं घाला। ही माळ खूप सुंदर आहे, ओरिजिनलमध्ये खूप सुंदर। मणी पण एकच नंबर आहेत हे मणी। हे असं घालत राहायचं। इथे तुम्ही अशी गाठही भरू शकता जेणेकरून तुमचे मणी बाहेर येणार नाही। बाहेर आले की सगळे माळ सुटते, हळूहळू सुटायला सुरुवात होते। जर तुम्ही अशीच विण घेऊन दुसरी विण तुम्हाला माहिती असलेली विण जर घेतली तरीही याच्यात काहीही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे। तर याला असंच घालत राहायचं आहे। हे बघू शकता फ्रेंड्स, आपली ही माळ अजून असं घातला की आता आपण पटपट फक्त घालत राहूया, म्हणजे आपली एक सुंदरशी माळ रेडी होत जाईल। रेड व्हाईट, रेड व्हाईट। तुम्हाला जर वेळ घालवायचा नसेल तर तुम्ही असं हातात ठेवून पुढे पुढे पटपट चौकस पटपट पुढे सरकवू शकता, जेणेकरून बघू शकता माळ फ्रेंड्स आपली माळ रेडी होते। इथपर्यंत आला आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मणी पाहिजे आहेत। तर आता आपण हे व्हाईट मणी घालायचं आहे, 2। हे बघू शकता फ्रेंड्स, पटपट घालत जायचंय। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या व्हिडिओजना बघत राहा, शॉर्ट्सला पण प्रत्येक वेळी बघत राहा, म्हणजे मी तुम्हाला असं छान छान व्हिडिओज पाठवत राहील, कारण तुम्हाला तुमच्या सपोर्टची पण गरज आहेच की। तर आता आपला हा माळ तयार होत आली आहे। एवढा हा एक मणी घालायचा आणि मग आता हा लास्ट रेड मणी। हे बघू शकता फ्रेंड्स। तर आता आपण इथून व्यवस्थित पहिलं घालून घ्यायचं, कारण इथून जर आपले मणी पुढे पुढे सरकले की आपल्याला मध्येच कुठेतरी आपली माळ पडते। हे बघू शकता फ्रेंड्स। आता आपल्याला इथे अशी एक गाठ घालायची आहे, गाठ घालत राहायची जेणेकरून आपले हार सुटणार नाही आणि देवीला पण छान बसेल। तुम्ही हा जर समजा तुमच्या माळेवर धूळ जरी पडली तरी काही हरकत नाही, तुम्ही हा धुवून पण यूज करू शकता। तर याला अशी गाठ घालत राहायची जेणेकरून आपला हार असा व्यवस्थित घट्ट होईल आणि कुठूनही सुटणार नाही।
जर सुटला ना तर सगळे मणी सुटतात आणि मग तुम्ही पुन्हा करणार तेवढाच वेळ होतो, हो की नाही. आपली ही माळ हळूहळू रेडी झाली आहे. तर जो आपला हा एक्स्ट्रा जो दोरा राहिला असं सुई सकट, तो असा इथून थोडासा कापून घ्यायचा. एक्स्ट्रा कापायचं. तुम्हाला त्याला त्याचे धडे असे शुद्धीकरण बंदही करू शकता. हे फ्रेंड्स, हे बघू शकता आपली माळ तयार झाली आहे. जर तुम्ही तुमच्या गौराईला जर घातली तर एकच नंबर दिसेल आणि जर जास्त करून जर व्हाईट आणि रेड साडी असेल तर एकच नंबर फ्रेंड्स. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फ्रेंड्सना, रिलेटिव्सना शेअर करा. धन्यवाद. ओम शांती ओम.